आज आपण टॉपिक बघणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या. विभाज्यतेच्या कसोटीमध्ये पहिली कसोटी आहे दोनची कसोटी. दोनची कसोटी म्हणजे काय, तर ज्या संख्येला ज्या संख्येला 0, 2, 4, 6 ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात, त्या सर्व संख्येला काय होतं, 2 नी पूर्ण भाग जातो. दोनची कसोटी काय आहे, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात, त्या संख्यांना 2 नी पूर्ण भाग जातो. म्हणजेच ह्या सर्व संख्या काय असणार, सर्व समसंख्याला काय होणार आहे, 2 नी पूर्ण भाग जाणार आहे. मग एखादं एक्झाम्पल घेऊ आपण, 3210 हे एक्झाम्पल असेल तर ह्याला काय होणार आहे, 2 नी पूर्ण भाग जाणार आहे. बरोबर. तसंच कोणतीही समसंख्या असेल, तीन 3426 असेल किंवा 512 ही संख्या आहे, तर या संख्यांना काय होणार आहे, 2 नी पूर्ण भाग जाणार आहे. समसंख्या सर्व आहेत त्यांनी काय होतं, पूर्ण भाग जातो. बघा, त्यानंतर आहे 3ची कसोटी. 3ची कसोटी. 3ची कसोटी काय आहे, तर तुम्हाला जी संख्या दिली असेल, एखादी संख्या दिली असेल, त्या संख्येला किंवा त्या संख्येतील जे अंक आहेत त्या अंकांची बेरीज 3च्या पटीत असेल किंवा त्याला 3 ने पूर्ण भाग जात असेल, तर त्या संख्येला काय होतं, 3 ने पूर्ण भाग जातो. बघा, या संख्येतील अंक कोणते आहेत, 3, 4, 2 आणि 3. ह्याची बेरीज येणार आहे 3 आणि 4 7, 2 9 आणि 3 12. 12ला 3 नी पूर्ण भाग जातो. म्हणजे दिलेली संख्या आहे 3432, या संख्येला सुद्धा काय होतो, 3 नी पूर्ण भाग जातो. अशा संख्या की ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 नी पूर्ण भाग जातो किंवा ती बेरीज ही 3च्या पटीत असते, त्या सर्व संख्यांना 3 नी भाग जातो. मग त्यानंतर आहे 4ची कसोटी. 4ची कसोटी म्हणजे काय, एखादी संख्या दिली असेल आणि त्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांना, एक एक्झाम्पल घेऊन समजून घेऊ, शेवटचे जे 2 अंक आहे, ह्या 2 अंकापासून तयार झालेली संख्या, हे जे 42 आहे, ह्या 42ला जर 4 नी भाग जात असेल किंवा दिलेल्या संख्येच्या एकक शेवटी 2 शून्य असतील, तर त्या संख्येला 4 नी भाग जातो. ह्या 42ला 4 नी भाग जातो का, नाही जात. म्हणजे हा पूर्ण संख्येला 4 नी भाग जात नाही. बघा, दुसरी एक संख्या घेऊ, 5452. या संख्येतील जे शेवटचे 2 अंक आहेत, एक संख्या आहे 52, शेवटच्या 2 अंकापासून तयार झालेली संख्या 52. ह्या 52ला काय होतं, 4 नी पूर्ण भाग जातो. म्हणजेच ह्या पूर्ण संख्येला सुद्धा काय होतं, 5452 ह्या संख्येला 4 नी पूर्ण भाग जातो. तसंच आणखी काय सांगितलं, ज्या संख्येच्या शेवटी दशक आणि एकक स्थानी 2 शून्य आहेत, त्या संख्येला सुद्धा काय होतं, 4 नी पूर्ण भाग जातो. त्यानंतरची कसोटी आहे 5ची कसोटी. 5ची कसोटी म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 हे 2 अंक आहेत, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 हे 2 अंक आहेत, त्या सर्व संख्यांना 5 नी पूर्ण भाग जातो. एक एक्झाम्पल घेऊ, 4655 किंवा आणखी एखादं एक्झाम्पल असेल 7290. बघा, ह्या 2 संख्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे, या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे, म्हणजे या 2 संख्यांना 5 ने काय होणार आहे, पूर्ण भाग जाणार आहे. त्यानंतर बघा 6ची कसोटी. 6ची कसोटी म्हणजे काय, दिलेली एखादी संख्या असेल, त्या संख्येला 2 आणि 3 नी पूर्ण भाग गेला पाहिजे. एक्झाम्पल घेऊ आपण, 5334. या संख्येला 3 नी आणि 2 नी पूर्ण भाग गेला पाहिजे. 2 नी पूर्ण भाग जात असेल तर ती संख्या सम असावी, ही संख्या सम आहे. आणि 3 नी भाग जातो म्हणजे काय, दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज ही 3च्या
पटीत असली पाहिजे किंवा त्या संख्येला 3 नी पूर्ण भाग गेला पाहिजे. याची बेरीज किती येणार आहे? ह्याची बेरीज येणार आहे 15. 15ला 3 नी पूर्ण भाग जातो म्हणजे ती संख्या सम आहे आणि त्याची बेरीज 3च्या पटीत आहे. म्हणजे याला 2 नी भाग जातो, 3 नी भाग जातो. ज्या संख्येला 2 आणि 3 नी पूर्ण भाग जातो त्या सर्व संख्यांना 6 नी भाग जातो. ही आहे 6ची कसोटी. ज्या संख्यांना 2 आणि 3 या संख्यांनी पूर्ण भाग जातो त्या संख्यांना 6 नी सुद्धा पूर्ण भाग जातो. त्यानंतर आहे 7ची कसोटी. 7च्या कसोटीमध्ये काय, तुम्हाला एखादी संख्या दिली असेल, समजा संख्या आहे 68,264. या संख्येला 7 नी भाग जातो की नाही हे करायचं आपण. ह्याच्यानुसार 7ची कसोटी समजून घेऊ. बघा 7च्या कसोटीमध्ये काय आहे, जो एकक स्थानचा अंक आहे त्याची दुप्पट करायची आणि एकक स्थानचा अंक सोडून राहिलेल्या संख्येमधून त्याची दुप्पट वजा करायची. 4 ही संख्या आहे, त्याची दुप्पट किती येणार आहे? 8. ती राहिलेल्या संख्येतून काय करायचं आपल्याला? वजा करायचं. राहिलं किती? 6,826. ह्याच्यामधून वजा करायचं. किती येणार आहे वजा केल्यानंतर? 6,818. नंतर काय करायचं? जो एकक स्थानचा अंक आहे त्याची दुप्पट करायची आणि जी संख्या राहिलेली आहे त्याच्यामधून वजा करायची. तर 8ची दुप्पट कशामधून वजा करायची आपल्याला? 681 मधून. 8ची दुप्पट किती येणार आहे? 16. ते आपल्याला वजा करायचे आहे 681 मधून. ठीक आहे, किती येणार आहे वजाबाकी ह्याची? 665. ठीक आहे, आता 665 राहिला, त्याच्यामध्ये शेवटचा अंक आहे 5. ह्याची दुप्पट करायचे आणि राहिलेल्या याच्यामधून वजा करायची. तर किती राहणार आहे? 56. तर शेवटी जी 2 अंकी संख्या उरते त्या संख्येला जर 7 ने भाग जात असेल तर दिलेली जी संख्या आहे त्या संख्येला 7 ने पूर्ण भाग जातो. 56ला 7 ने भाग जातो, 56ला 7 ने पूर्ण भाग जातो. म्हणजेच 68,264 ही जी संख्या आहे त्या संख्येला सुद्धा 7 ने काय होतं? पूर्ण भाग जातो. 7ची कसोटी समजली सगळ्यांना? बघा आणखी एक एक्झाम्पल घेऊ. 343 हे छोटं एक्झाम्पल आहे. आता 343 मध्ये काय करायचं? हे जो एकक स्थानचा अंक आहे त्याची दुप्पट करायची. 3ची दुप्पट 6 आणि जी राहिलेली संख्या आहे 34. 34 मधून वजा करायची दुप्पट. शिल्लक किती राहणार आहे? 28. 2 अंकी संख्या येईपर्यंत तुम्हाला हे काय करायचंय? प्रोसिजर परत करायचं. की 28ला 7 ने पूर्ण भाग जातो म्हणजे जे 343 आहे त्याला सुद्धा काय होतं? 7 ने पूर्ण भाग जातो. त्यानंतरची कसोटी आहे बघा 8ची कसोटी. 8च्या कसोटीमध्ये काय आहे? ज्या संख्येला 2 आणि 4 ने पूर्णपणे भाग जातो त्या संख्येला 8 ने भाग. बघा आणखी काय 8ची कसोटी, एखादी संख्या दिली असेल आणि त्या संख्येच्या शेवटचे 3 अंक म्हणजे शेवटचे एकक, दशक आणि शतक ह्या जर 3 अंकी संख्येला 8 ने भाग जात असेल तर दिलेली जी संख्या आहे त्या पूर्ण संख्येला काय होतं? 8 ने पूर्ण भाग जातो. त्याच पद्धतीने जर संख्येच्या शेवट 3 शून्य असतील तर त्या संख्येला सुद्धा काय होतं? 8 ने पूर्ण भाग जातो. लक्षात आलं? शेवटचे जे 4ची कसोटी काय बघितलं? शेवटचे 2 अंक, शेवटच्या 2 अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. तसंच शेवटी 2 शून्य असतील तरी त्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. तसंच 8ची कसोटीमध्ये काय आहे? जर शेवटच्या 3 एकक, दशक, शतक या पासून तयार झालेली जी संख्या आहे त्याला जर 8 ने पूर्ण भाग जात असेल तर दिलेल्या पूर्ण संख्येला सुद्धा काय होतं? 8 ने भाग जातो. तसंच शेवटी जर 3 शून्य असतील तरी त्या संख्येला काय होतं? 8 ने पूर्ण भाग जातो. बघा त्यानंतर आहे 9ची कसोटी. 9ची कसोटी काय आहे? तर तुम्हाला जी संख्या दिली असेल त्या संख्येतील अंकांची बेरीज, त्या बेरजेला जर 9 ने पूर्ण भाग जात असेल किंवा ती संख्या जर 9च्या पटीत असेल तर त्या पूर्ण संख्येला काय होतं? 9 ने पूर्ण भाग जातो. बघा आता दिलेली संख्या आहे 75,636.
यातील अंकांची बेरीज करायची आपल्याला. त्याची बेरीज येणार आहे 27. 27 ला काय होतं, 9 ने पूर्ण भाग जातो. 27 ला 9 ने पूर्ण भाग जातो, याचाच अर्थ जी तुम्हाला संख्या दिलेली आहे 75,636 या संख्येला सुद्धा काय होणार आहे, 9 ने पूर्ण भाग जाणार आहे. दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज ही 9च्या पटीत असेल किंवा त्या बेरजेला 9 ने पूर्ण भाग जात असेल तर दिलेल्या पूर्ण संख्येला काय होणार आहे, 9 ने पूर्ण भाग जाणार आहे. बघा त्यानंतर कसोटी आहे 10ची. 10ची कसोटी सर्वात सोपी. ज्या संख्येचे एकक स्थानी 0 आहे त्या सर्व संख्यांना 10 ने पूर्ण भाग जातो. त्यानंतर आहे पुढं 11ची कसोटी. त्यानंतर आहे 11ची कसोटी. बघा ह्या एक्झाम्पल वरून समजून घेऊ. 11ची कसोटी म्हणजे काय, जे समस्थानी असणारे संख्येतील अंक किंवा विषमस्थानी असणारे अंक बघ म्हणजेच अल्टरनेट अंक. बघा हे आता यांची बेरीज किती येणार आहे, 5 3 अधिक 2 हे 10 येणार आहे. तसेच हे दोन अंक 2 अधिक 8 यांची बेरीज सुद्धा काय येणार आहे, 10. म्हणजे जे अल्टरनेट किंवा समस्थान आणि विषमस्थान यांच्या अंकातल्या बेरजेतला फरक, या अंकातल्या बेरजेतला फरक 0 असेल, 11 असेल किंवा 11च्या पटीमध्ये असेल तर त्या संख्येला काय होतं, 11 ने पूर्ण भाग जातो. दिलेल्या संख्येमध्ये दिलेल्या संख्येत आता हे विषमस्थानचे आहेत. विषमस्थानच्या अंकांची बेरीज किती आली, 10 आणि समस्थानच्या अंकांची बेरीज या अंकातला फरक, ह्यांच्या बेरजेतला फरक 0 पाहिजे किंवा 11 पाहिजे किंवा 11च्या पटीमध्ये पाहिजे तर त्या पूर्ण संख्येला काय होतं, 11 ने पूर्ण भाग जातो. ही झाली 11ची कसोटी. त्यानंतर आहे 12ची कसोटी. 12ची कसोटी काय असेल, ज्या संख्येला 3 आणि 4 ज्या संख्येला 3 आणि 4 या संख्यांनी पूर्ण भाग जातो त्या सर्व संख्यांना काय होणार आहे, 12 ने पूर्ण भाग जातो. ज्या संख्यांना 3 आणि 4 ने पूर्ण भाग जातो त्या संख्यांना काय होतं, 12 ने पूर्ण भाग जातो. बघा याच्यामध्ये शेवटचे एकक आणि दशक स्थानांना काय होतो, 4 ने भाग जातो, याला 4 ने भाग जातो. तसंच बेरीज केल्यानंतर किती येणार आहे, बेरीज येणार आहे 21. 21 ला 3 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे ही जी संख्या दिलेली आहे या संख्येला 3 आणि 4 ने पूर्ण भाग जातो, म्हणजे या संख्येला 12 ने सुद्धा पूर्ण भाग जातो. 12ची कसोटी. त्यानंतर 15ची कसोटी काय असेल, ज्या संख्येला 3 आणि 5 या दोन्ही संख्यांनी भाग जातो. ज्या संख्येला 3 आणि 5 या दोन्ही संख्यांनी भाग जातो त्या संख्येला 15 ने पूर्ण भाग जातो. बघा एक्झाम्पल 47,340 हे एक्झाम्पल असेल. एक स्थानी 0 आहे म्हणजे 5 ने भाग जाणार आहे ह्याला आणि यांची बेरीज किती येणार आहे, 18. 18 ला 3 ने पूर्ण भाग जातो म्हणजे या दिलेल्या संख्येला 5 ने भाग जातो पूर्ण, 3 ने पूर्ण भाग जातो म्हणजे दिलेल्या संख्येला 15 ने सुद्धा पूर्ण भाग जाणार आहे. 47,340 या संख्येला 15 ने सुद्धा पूर्ण भाग जाणार आहे. त्यानंतर बघा 18ची कसोटी असेल. 18च्या कसोटीमध्ये काय येणार आहे, ज्या संख्येला 2 आणि 9 या दोन्ही संख्येने भाग जाणार आहे त्या सर्व संख्यांना काय होणार, 18 ने सुद्धा पूर्ण भाग जाणार आहे. एक्झाम्पल बघा 72,432 ही जर संख्या दिली तर ह्या संख्या सम आहे त्यामुळे ह्याला 2 ने पूर्ण भाग जाणार आहे आणि याच्यातल्या अंकांची बेरीज किती येते, 18 दिस 9. 18 ह्याला 9 ने सुद्धा काय होतो, पूर्ण भाग जातो. 2 ने पूर्ण भाग जातो आणि 9 ने सुद्धा पूर्ण भाग जातो. म्हणजेच ही जी संख्या दिली 72,432 ह्या संख्येला 18 ने सुद्धा काय होतो, पूर्ण भाग जातो. ही आहे 18ची कसोटी. आपण आता काही कसोट्या बघितल्या त्याच्यावरती आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. मला हॅलो
हे काही पर्याय दिलेले आहेत तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला शोधायचे की 2 ने भाग जाणारी सर्वात मोठी संख्या कोणती असेल. 2 ने भाग जाणारी सर्वात मोठी संख्या कोणती. 3112 मॅडम. 3210. 3210. या संख्यांपैकी 4 ने भाग जाणारी संख्या कोणती. 4 ने भाग जाणारी संख्या. 2 आहेत मॅडम. 73,152 आणि 53,828. हो 2 आहेत. बरोबर. बघा ही एक संख्या दिली 28-2. ह्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. काय होतं 4 ने पूर्ण भाग जातो. तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल त्याचे पर्याय दिलेले आहेत 8, 6, 9 आणि 7. 6. 7. 6. नाही 6 नाही येत. 62 ला 4 ने भाग 9 जातो. येतोय 9. 9 9 9. 9. काय नाही. 9. बघा स्टारच्या जागी काय आहे समानांक आहे. स्टारच्या जागी समानांक आहे. आणि या संख्येला 9 ने भाग जातो. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल हा प्रश्न आहे. पर्याय आहेत 5, 1, 8 आणि 12. ही संख्या दिलेली आहे. स्टारच्या जागी समान अंक आहे आणि या संख्येला 9 ने भाग जातो. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल. 1. काय असेल 1. ह्या दिलेल्या संख्यांची बेरीज किती यायला पाहिजे. हे जे अंक दिलेले आहेत ह्या सगळ्यांची बेरीज किती पाहिजे 9 किंवा 9च्या पटीत. ह्यांची बेरीज किती येते 16. दिलेले जे अंक आहेत ते 16. मला किती कमी आहेत तर 2 कमी आहेत. 2 कोणाची बेरीज होईल 1 आणि 1. स्टारच्या जागी किती असेल मग 1. मग ह्या संख्येला 11 ने निषेध भाग जातो. तर स्टारच्या जागी कोणता अंक असणार आहे. आठ. 7. 7 मॅडम. किती येणार आहे 7. 7. मॅम हे आम्ही लिहून घ्यायचंय का थोडा वेळच पुरत नाही लिहायला. व्हिडिओ मध्ये येणार आहे मॅडम परत. तुम्ही फक्त सोडवा.
बघ, या संख्यापैकी 7 ने भाग जाणारी संख्या कोणती असेल? सहा हजार आठशे वीस. 6820. चेक करा. मॅम मला 7ची कसोटी परत एक्सप्लेन करा म्हटलं होतं मी. मला समजलं नव्हतं थोडस. ठीक आहे, सांग. बघा, ह्याचं उत्तर येणार आहे 6818. 6818. काय करतो आपण 7च्या कसोटीमध्ये? जो एकक स्थानचा अंक आहे, हा एकक स्थानचा अंक आहे 8, ह्याची दुप्पट करतो आणि जी राहिलेली संख्या किती राहिली? 881. त्याच्यामधून काय करत असतो? वजा करत असतो 8ची दुप्पट किंवा एकक स्थानच्या अंकाची दुप्पट. हे वजा केल्यानंतर किती येणार आहे? 665. बरोबर. त्यानंतर परत काय करायचं? या राहिलेल्या संख्येमध्ये परत एकक स्थानचा अंक बघायचा, त्याची दुप्पट करायची आणि राहिलेली संख्या कोणती राहिली आहे? 66. त्याच्यामधून काय करायचं? एकक स्थानचा अंकाची दुप्पट वजा करायची. किती येणार आहे इथं? 56 येणार आहे. बरोबर. 56 येणार. दोन अंकी संख्या जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे काय करायचं तुम्हाला? एकक स्थानचा अंक घ्यायचा, त्याची दुप्पट करायची आणि राहिलेल्या संख्येमधून काय करायचं? ते वजा करत राहायचं. दोन अंकी संख्या आली की जर ह्या राहिलेल्या दोन अंकी संख्येला जर तुमच्या 7 ने पूर्ण भाग जात असेल, तर जी तुम्हाला मूळ संख्या दिलेली आहे त्या मूळ संख्येला काय असतो? 7 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे 56 ला 7 ने भाग जात असेल तर 6818 ला सुद्धा काय होणार आहे? 7 ने पूर्ण भाग जाणार आहे. लक्षात आलं? 7ची कसोटी. हो मॅम. बघा, एक संख्या दिली 5 स्टार 2 स्टार 8. ह्या संख्येला 4 ने आणि 9 ने पूर्ण भाग जातो. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? इथं तुम्हाला दोन कसोट्या बघाव्या लागतील, 4ची आणि 9ची. स्टारच्या जागी कोणता अंक येईल? मॅम 6. हा. काय येईल? 6. बरोबर आहे. बघा, या संख्येला 72 ने पूर्ण भाग जातो. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? स्टार 3 स्टार 2 आहे शेवटी. 2 आहेत.
1 मॅम. 5 5 काय येईल? 5 5. बरोबर. उत्तर येणार आहे 5. बघा, ह्यानंतर आहे विभाजक काढायचे. एखादी संख्या दिली असेल तर सॉल्व करून दाखवते. बघा, ही संख्या तुम्हाला दिली होती आणि काय होतं, 72 ने भाग जातो असं सांगितलं. 72 ने भाग जातो म्हणजे त्या संख्येला 9 ने पूर्ण भाग गेला पाहिजे आणि 8 ने सुद्धा काय झालं पाहिजे, पूर्ण भाग गेला पाहिजे. बघा, 9 ने पूर्ण भाग जाण्यासाठी काय असं करावं लागेल, दिलेली जी संख्या आहे त्या संख्येतील अंकांची बेरीज किती पाहिजे, 9 किंवा 9च्या पटीत. ठीक आहे, किती येणार आहे बेरीज? ह्याची बेरीज येते 17. 27 मॅम. येते 17. ओके. त्याच्यामध्ये आणखी आपल्याला किती पाहिजे, 10 पाहिजे, तरच काय होईल, 9च्या पटीमध्ये येईल. बरोबर का? हा, ही झाली 9ची कसोटी. त्यानंतर 8ची कसोटी आपल्याला बघावं लागेल. 300 किती आहे, इथं किती असेल स्टारच्या ठिकाणी, तर 8 नी पूर्ण भाग जाणार आहे. म्हणजे शेवटचे 3 अंक मिळून एकक, दशक आणि शतक मिळून ह्या जर संख्येला 8 ने भाग जात असेल तर काय होतं, दिलेल्या पूर्ण संख्येला 8 ने भाग जात असतो. जर स्टारच्या ठिकाणी एक पुट करून 1 ठेवून बघा, जाणार आहे का भाग, 2 ठेवून किंवा पर्यायाच्या संख्या ठेवून बघा, जाणार आहे का. इथं जर स्टार बरोबर 5 असेल तरच 352 ला काय होतं, 8 ने पूर्ण भाग जात असतो. बघा, स्टार किती घेतला आपण, 5. स्टारची व्हॅल्यू आपण काय घेतली, 5. इथं 5 आणि इथं 5, दोन्ही ठिकाणी 5 आणि 5 घेतलं तर इथं काय होणार आहे, 10 होणार आहे. म्हणजे ही कंडिशन पण आपली पूर्ण होणार आहे आणि ही कंडिशन पण पूर्ण होणार आहे. म्हणून स्टारच्या जागी काय येणार आहे उत्तर, 5. बघा, पुढचा भाग आहे दिलेल्या संख्येचे विभाजक काढणे. विभाजक म्हणजे काय, त्या संख्येला भाग जाणाऱ्या सर्व संख्या. समजा 60 ही संख्या घेतली किंवा याच्यापेक्षा लहान घेऊ आपण, 30 ही संख्या घेतली, तर 30 संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो, 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 6 ने 5 जातो, 6 त्यानंतर 10 10 ने जातो, 15 15 ने जातो आणि 30 ने जातो. 30 विभाजक म्हणजे काय, तर 30 ला किंवा एखाद्या संख्येला भाग जाणाऱ्या सर्व संख्या. म्हणजे 30 चे विभाजक कोण कोण आहेत, 1 2 3 5 6 10 15 आणि 30. हे ह्या सर्व संख्या काय असणार आहेत, तर 30च्या विभाजक असणार आहेत. बघा, ह्याच्यामधल्या काही संख्या काय आहेत, समसंख्या आहेत आणि काही संख्या काय आहेत, विषम आहेत. तर ह्याचे समविभाजक कोणकोणते असणार आहेत, तर 2 6 10 आणि 30 हे ह्याचे काय असणार आहेत, समविभाजक असणार आहेत. हे काय आहेत, समविभाजक. आणि विषम विभाजक म्हणजे काय, तर जे विषम संख्या आहेत, 1 3 5 आणि 15 हे काय आहेत, त्याचे विषम विभाजक आहेत. मग एक्झाम मध्ये विचारतील की दिलेल्या एखादी संख्या दिली असेल तुम्हाला, तर त्याचे एकूण समविभाजक किती आहेत किंवा त्याचे एकूण विषम विभाजक किती आहेत, किंवा जे समविभाजक आहेत त्यांची बेरीज विचारतील, विषम विभाजक आहेत त्यांचे काय करतील, बेरीज विचारतील. ठीक आहे, बघा आता एक 60 घेऊ आपण. 60 चे विभाजक किती येणार आहेत, कोणकोणते असणार आहेत, 1 असेल, 1 2 3 3 4 4 5 6 10 15 12 12 15 20 30 आणि 60. हे सगळ्या संख्या काय असणार आहेत, 60च्या विभाजक असणार आहेत. ठीक आहे, आलं लक्षात विभाजक कसे काढतो ते, त्या संख्येला भाग जाणाऱ्या सर्व संख्या. बघा, 400 चे विभाजक किती असणार आहेत, 1 2
4, 4, 5, 5, एकूण विभाजक किती असणार आहे सांगा. त्याच्यामधले सम किती असणार आहेत? सर्व सम असतील. विषम किती असणार आहेत सांगा. समविभाजक किती असतील आणि विषम विभाजक किती असतील? अकरा विभाजक 10 सम 1 विषम. विषम कोणता असणार आहे? 5. 5 असेल ना एक. एक असेल, 5 असेल. 12 विभाजक मिळतात. पैकी 2 विषम आणि 10 सम. बघा. ह्याचे विभाजक काय नाही, 1, 2, 4, 5, 8, 8, 10, 40, 20, 20 मॅडम. 40 20. नंतर हा 50, 40 पण येईल. 20, 20 आहे. 20, 50, 20 आहे, 40, 50, 40, 50, 800 80, आणि 80, 100. 100, 200. 200, 200 आणि शेवटी 400. 13 विभाजक झाले. 13 झाले. त्याच्यामधले 2 काय आहेत? विषम. 1 आणि 5. विषम. हो. ठीक 11 आहे, हे सम. समजलं? हो. चला मी तुम्हाला काही मॅडम एक्झाम्पल 25 पण विभाजक होईल ना? 25 पण विभाजक होईल 400चा. 75 कसं येईल गं? चैताली. 400ला 25 ने पूर्ण भाग जातो. ओके. हो बरोबर आहे. 25 आणि 16. 25 आहे, 16 आहे. बघा ह्याचे किती किती विभाजक होतात ते. बरं ठीक आहे, मी ह्याचे एक्झाम्पल पाठवते. दोन्ही ह्याचे विभाजकाच्या कसोट्या आणि ह्याच्यामध्ये कुणाला काय अडचण आहे का? नो मॅम. ठीक. एंड करते मी. पुढचं लेक्चर नंतर सांगेन टायमिंग त्याचं. ठीक आहे. गुड थँक्यू मॅम. नाईट सगळ्यांना. गुड नाईट. थँक्यू मॅम. चैताली.